या व्हिडिओमध्ये आपण मलेरिया किंवा हिवतापाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मलेरिया हा एक गंभीर आणि अनेकदा जीवघेणा आजार आहे, जो परजीवींच्या संसर्गामुळे होतो आणि संक्रमित डासांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरतो. मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या परजीवींचे विविध प्रकार असतात, जे आपल्या शरीराच्या विविध भागांवर परिणाम करू शकतात. प्लाझ्मोडियम परजीवी आपल्या रक्तात प्रवेश करतो, यकृतामध्ये वाढतो आणि नंतर लाल रक्तपेशींवर हल्ला करतो, ज्यामुळे आजाराची लक्षणे दिसू लागतात. आता आपण मलेरिया होण्यामागची मुख्य कारणे समजून घेऊया. हा आजार प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवीमुळे होतो. जेव्हा संक्रमित मादी एनोफिलिस डास निरोगी माणसाला चावतो, तेव्हा हे परजीवी रक्तात प्रवेश करतात. या चित्रात परजीवींच्या शरीरातील जीवनचक्राची प्रक्रिया दर्शविली आहे, जी यकृत आणि लाल रक्तपेशींच्या टप्प्यातून पूर्ण होते. मानवामध्ये मलेरिया पसरवणारे प्लाझ्मोडियमचे अनेक प्रकार आहेत, ज्यापैकी काही अत्यंत घातक मानले जातात. प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम हा सर्वात धोकादायक प्रकार आहे. यासोबतच प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा प्रकार आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर आढळतो. आता आपण मलेरियाच्या प्रमुख लक्षणांकडे वळूया. संक्रमित डास चावल्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसांच्या आत थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, मळमळणे आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसू लागतात. या चार्टमध्ये मलेरियाची प्रमुख लक्षणे सूचीबद्ध केली आहेत, जी वेळेवर ओळखून उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. मलेरियाचे निदान रक्ताच्या तपासणीद्वारे केले जाते आणि औषधोपचारांसाठी प्रामुख्याने ACT थेरपी वापरली जाते. निदानासाठी ब्लड स्मिअर टेस्ट किंवा रॅपिड डायग्नोस्टिक टेस्टचा वापर करून रक्तात परजीवी आहेत की नाही हे तपासले जाते. योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार घेतल्यास मलेरियाचा रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. आता आपण मलेरियाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर चर्चा करूया. सध्या प्रभावी लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नसल्यामुळे डासांची पैदास रोखणे हाच सर्वात मोठा बचाव आहे. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे साचलेले पाणी नष्ट करणे. घराच्या आजूबाजूला असलेल्या कुंड्या, नारळाच्या करवंट्या किंवा जुन्या टायरमध्ये पाणी साचू देऊ नका, कारण एनोफिलिस डास अशाच स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. येथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे पाणी साचल्यामुळे डास आपली अंडी त्यामध्ये घालत आहेत. ही साचलेली पाणी साठण्याची ठिकाणे त्वरित रिकामी करणे आवश्यक आहे. झोपताना नेहमी कीटकनाशकयुक्त मच्छरदाणीचा वापर करा. हे मलेरियापासून बचाव करण्यासाठी अतिशय प्रभावी आणि सोपे साधन आहे. या चित्रात दाखवल्याप्रमाणे कीटकनाशकयुक्त मच्छरदाणीचा योग्य वापर करून आपण रात्रीच्या वेळी होणाऱ्या डासांच्या चावण्यापासून आपले संरक्षण करू शकतो. या व्यतिरिक्त मॉस्किटो रिपेलेंट क्रीम, कॉइल्स किंवा लिक्विड वेपोरायझरचा नियमित वापर करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. बाजारात मिळणारी विविध डास प्रतिबंधक साधने डासांना दूर ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे आजाराचा धोका कमी होतो. संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री बाहेर जाताना शक्यतो पूर्ण अंगभर कपडे घालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून डास चावण्याची शक्यता कमी होईल. मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कीटकनाशकांची फवारणी करणे किंवा गटारांमध्ये गप्पी मासे सोडणे हे प्रभावी उपाय ठरू शकतात. लक्षात ठेवा, स्वच्छता आणि जागरूकता हीच मलेरियावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. स्वतःची आणि आपल्या परिसराची काळजी घ्या.